नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, बघता बघता श्रावण सोमवारचे 2 सोमवार होऊन गेले आहेत आणि अगदी छानरित्या ते पार पडले. श्रावण सोमवारी आपण पाहिले की कशी होती पूजाविधी आणि काय होते शिवामोठ. आता आला आहे 3रा श्रावण सोमवार. आपण 19 ऑगस्ट 2024 रोजी 3रा श्रावण सोमवार येत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महादेवांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी सगळेजण पूजा करतात, व्रत करतात आणि श्रावणमध्ये महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक करतात. तसेच यावर्षी 3ऱ्या श्रावण सोमवारी भद्राकालही आहे. त्यामुळे पूजेची नक्की काय विधी आहे आणि पूजेचा वेळ नक्की कोणकोणता आहे, तसेच शिवामूठ ही कोणती वाहायची आहे तेही आपण पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा फेसबुक ग्रुपवरती किंवा सगळीकडे तुम्हाला जिथे जमेल तिथे या व्हिडिओला शेअर नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या वर्षी श्रावण सोमवारच्या 3ऱ्या सोमवारी भद्राकाळ आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन आहे आणि पौर्णिमाही प्रारंभ होत आहे. भद्राकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे करायचे नसते. त्यामुळे ह्या श्रावण सोमवारी पूजेची विधी ही काही वेगळी आहे. आपण पूजा वेळ बघून घेऊया. सकाळची पूजा वेळ आहे सकाळी 6:10 तर 7:30 दुपारी अभिषेकाची वेळ आहे दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पूजेची वेळ आहे संध्याकाळी 6 7:30 भद्राकाल असल्यामुळे आपण ह्या वेळेतच पूजा करणे योग्य राहील आणि अशी पूजा केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळही प्राप्त होईल. आता आपण पाहूया की पूजा कशी करायची. आपल्या घराच्या किंवा मंदिराच्या पूजास्थानाची स्वच्छता करायची. शिवलिंग किंवा शिवपिंड याला स्वच्छ पाण्याने धुवून अगदी स्वच्छ करून घ्यायचे. पूजास्थानावरती रांगोळी आणि सजावटीचे कार्य करायचे. शिवलिंगावर चंदन किंवा कुमकुम यापैकी एक किंवा दोन्ही आणि पुष्प अर्पण करायचे. दीपक किंवा कंदील लावायचा. शिवलिंगावर पवित्र पाणी, दूध आणि दही यांचे अर्पण करून अभिषेक करायचा. अभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहायचा. ह्या दिवशी ज्यांचा उपवास असेल त्यांनी फळांचे आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करायचे. तसेच लिंगावर ताज्या फळांचा आणि मिठाईचा किंवा पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा. पूजा करायची. पूजा करताना आपल्या मनातील इच्छा शिवलिंगासमोर मांडायची. आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी मागायची. मनापासून प्रार्थना करायची. आपल्याला येत असणारे मंत्रोच्चार करायचे. पूजा समाप्त झाल्यावर शिवलिंगाची आरती करायची. पूजा समाप्त झाल्यानंतर शिवामूठ वाहायची. 3ऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ हे मूग आहे. शिवामूठ ही नक्की वाहायची. ज्या स्त्रियांचे लग्न झालेले नाही किंवा ज्या स्त्रियांचे लग्न झालेले आहे पण त्याच्या संसारात काही अडचणी आहेत त्यांनी ही शिवामूठ नक्की वाहायची. आपण शिवामूठ का बरं वाहतो हे आपण आता पाहूया. किंवा ज्या स्त्रियांचे लग्न झालेले आहे त्यांनी सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा असतो. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासराच्या माणसांची आवडती बनून जाते. तो वसा म्हणजेच शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची पूजा करावी. त्या दिवशी उष्टे खाऊ नये. सकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. अशा पद्धतीने शिवामूठ ही नक्की वाहावी जेणेकरून आपल्याला त्याचे योग्य फळ मिळेल. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.